लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेचे वितरण नक्की कधीपासून होणार? महिलांच्या बँक खात्यावरती योजनेचा हप्ता जमा होणार आहे की नाही आणि हे वितरण लांबत का आहे? म्हणजेच की GR येऊन देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा का होत नाही आहेत? अनेकांनी सांगितलं की त्या ठिकाणी योजनेचा हप्ता जमा होणार आहे की नाही. तर लाडक्या बहिणींनो, याबाबत 12 ऑगस्ट रोजी GR आला होता. GR नुसार महिला व बाल विकास विभागाकडे निधी देखील देण्यात आला आहे. मग लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण का झाले नाही? खरं पाहायला गेलं तर 15 ऑगस्टच्या आधी म्हणजे प्रत्येक वेळी 15 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण करा असा सरकारने महिला व बाल विकास विभागाला नवीन लेखशीर्ष अंतर्गत आदेश दिला आहे आणि त्याप्रमाणे मागील महिन्यापर्यंत 15 तारखेच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण झालेले आहे. परंतु यावेळी अजूनही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले नाही. म्हणजे जवळपास 17 तारीख संपलेली आहे आणि ही 17 तारीख संपूनही महिलांच्या खात्यावरती योजनेचा हप्ता जमा झाला नाही. मग आता लाडक्या बहिणींची योग्य पद्धतीने मागणी आहे की आता 3000 रुपये जमा करा. कारण आता आपण पाहिलं की येणाऱ्या 8-10 दिवसांमध्ये त्या ठिकाणी रक्षाबंधन आहे. आज नागपंचमी झाली आणि या मुहूर्तावर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण एकत्रित करा. कारण एकतर वितरण खूप जास्त लांबवत आहे, तुम्ही योग्य वेळी लाडक्या बहिणींना पैसे देत नाही, महिलांना जी गरज असते ती गरज महिलांची भागत नाही आणि यामुळे लाडक्या बहिणी नक्कीच नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर GR येऊनही हे वितरण का लांबले आहे असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडणं साहजिक आहे. कारण लक्षात घ्या, एखाद्या योजनेचा GR आला म्हणजेच की निधी त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडे आलेला आहे. मग निधी आलाय तर मग वितरण का लांबत आहे? चला तुमच्या सर्व प्रश्नांची अगदी सोप्या भाषेमध्ये उत्तरे जाणून घेऊया. परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, आता आपण हा GR पाहणार आहोत. नक्की GR मधून तुमच्या सर्व शंका आपण दूर करणार आहोत. तर हा GR आहे. यामध्ये बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरणाबाबतचा हा GR आहे. हा GR 12/8/2026 मी सांगितल्याप्रमाणे 12 ऑगस्टला आलेला होता आणि या GR नुसार अनुसूचित जाती घटकांकरता सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये तरतूद केली आहे आणि त्यानुसार या ठिकाणी बघा एकूण वितरणाच्या 319 कोटी रुपये आणि यामध्ये माहे जुलै महिना म्हणजेच की जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 319 कोटी रुपये त्या ठिकाणी देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. आता हा शासन निर्णय येऊनही वितरण का लांबले आहे समजून घ्या. लक्षात घ्या, हा आहे अनुसूचित जाती घटकांकरिताचा GR. आता यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये ओपन प्रवर्गातील महिला म्हणजेच की खुला प्रवर्ग असेल, त्यानंतर आपल्या OBC महिला आहेत, त्यानंतर आपल्या SC महिला आणि ST महिला असे 4 प्रवर्गातील महिला आहेत. सर्वांना वेगवेगळ्या प्रवर्गातून निधी येतो. आता मिळालेल्या माहितीनुसार SC ST OBC प्रत्येक प्रवर्गामध्ये या ठिकाणी बघा निधी संबंधित प्रवर्गाने महिला व बाल विकास विभागाला निधी द्यायचा असतो आणि त्यानंतर महिलांच्या खात्यावरती वितरण होते. आता या सर्व प्रवर्गापैकी कोणत्या तरी एका प्रवर्गाअंतर्गत अजूनही निधी त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाला मिळाला नव्हता. तो काल मिळाल्याची म्हणजे माहिती मिळत आहे. काल म्हणजे आता 17 तारखेला म्हणजे आज मिळाल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच की उद्या अथवा परवा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण सुरू होणार आहे आणि 2 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे 1500 रुपये जमा होणार आहेत. 2100 रुपये येणार नाहीत, 3000 रुपये देखील येणार नाहीत. खरं तर मागणी आपणही वारंवार करतोय, अजूनही करतोय की 3000 रुपये द्या. आता जर वितरण लांबलेलेच आहे तर लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा एकत्रित वितरण 3000 रुपये करावे ही मागणी पुन्हा एकदा आम्ही नक्की करतोय. तुम्हाला देखील याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. लाडक्या बहिणींना आता एकत्रित 2 महिन्यांचे 3000 रुपये मिळावेत का? कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणे सर्वात आधी आपल्या चॅनलवर आपण योग्य अपडेट देतो, म्हणून आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून अशाच अधिकच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.